Yes, tell me. Yes, tell me. अरे सिंपल कॅल्शियम मध्ये कॉस स्क्वेअर फाय करा ना, त्यात काय एवढं अवघड आहे का? किती येतं आन्सर त्याचं? 0.72. 0.72. 72. ओके, 0.72 न जर आपण 200 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येतं बघा? किती येतं आन्सर? Sir, divided by 200 ना? नाही नाही, बघा फॉर्म्युल्यामध्ये काय आपल्या 2 इंटू के डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर 5 सॉरी 5. ओके, आपण के ची व्हॅल्यू 100 म्हणतोय आणि 2 न त्याला मल्टिप्लाय करायचे म्हणजे 200 होईल ते, बरोबर? म्हणजे 200 डिवायडेड बाय 0.72. येस और नो? हाँ सर. आन्सर किती येतं बघा? 277.77 म्हणजे 27 वी कॅन से दॅट 8. येस और नो? हाँ सर. मग बघा कंपॅरिझन करा. व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड फॉर द सिंगल फेज 2 वायर एसी सिस्टम विथ 1 कंडक्टर अर्थड अँड 2 वायर डीसी सिस्टम विथ 1 कंडक्टर अर्थड. याच्या बघा किती 2 टाइम्स लागते व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड. आता हे असं कशामुळे झालं असेल? तर आपण स्किन इफेक्ट म्हणतो. तो स्किन इफेक्ट डीसी सिस्टम मध्ये नसतो, बरोबर? एसी सिस्टम मध्ये तो स्किन इफेक्ट पिक्चर मध्ये येतो. त्याच्यामुळे काय होतं की जो सेंट्रल पार्ट असतो कंडक्टर मटेरियलचा, तो काय करतो, हायली रेझिस्टिव्ह म्हणून ऍक्ट होतो विथ कम्पेअर टू त्याच्या सरफेस. मग काय करायला लागतं, कंडक्टरचं जे करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती रिड्यूस होते. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, जर आपल्याला मोर अँड मोर करंट ट्रान्सफर करायचं असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं की हायर एरिया क्रॉस सेक्शन लागतो. एरिया क्रॉस सेक्शन इन्क्रीज होतोय, याचं मिनिंग काय होईल? मग व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड पण इन्क्रीज होईल. त्याचं मिनिंग असं होईल. ठीक आहे, समजतंय का? बघा कॉस स्क्वेअर फाय, आपल्याला कॉस फाय ची व्हॅल्यू माहिती आहे फक्त. ठीक आहे, तर आपल्याला कॉस स्क्वेअर फाय ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ती आपण कसं काढणार आहोत बघा? मल्टिप्लाय करता का डिवाइड करता का कसं त्याला अँगल मध्ये कन्वर्ट करून पुन्हा नंतर कॉस स्क्वेअर फाय ची व्हॅल्यू काढता? एकदा क्लिअर सांगा काय कराल? कोणतं करेक्ट आहे? कॉस फाय इंटू कॉस फाय असं करायचं का कॉस फाय वरून फाय ची व्हॅल्यू काढायची आणि नंतर त्याला कॉस स्क्वेअर फाय करायचं? कसं करणार? You are not a direct first SY student, you are the DSY student. Means what? Already we have completed 3 years in technical education. Yes or no? So many times I think you have calculated that cos square phi. Yes or no? Yes or no? Tell me. Next class we will see the numericals on that one. That's why I'm asking. Which one is the correct method? Yes? Yes, tell me. Which one is the correct method? अरे सांगा की, तुम्हाला माहित असेल ना कोणती बरोबर आहे मेथड ती. येस, एनीवन? टेल मी. बरं मला सांगा, कॉस फाय इंटू कॉस फाय याची व्हॅल्यू काय असते? एक कंबाईन काय होतं?
कॉस स्क्वेअर 5 होते का कॉस 5 होल स्क्वेअर होतं? cos square 5. कॉस स्क्वेअर 5 होतं का कॉस 5 होल स्क्वेअर होतं? एक आन्सर भेटते की कॉस स्क्वेअर 5 होते, म्हणजे डायरेक्टली आपण 0.85 इंटू 0.85 यांचं मल्टिप्लिकेशन केलं की सर आपल्याला कॉस स्क्वेअर 5 मिळते, असं एका स्टुडंटचं म्हणणं आहे. बरोबर आहे का बाकीच्यांचं? बाकीच्यांना काय वाटतं? बरोबर आहे. येस. झिरो 0.85 इंटू 0.85 केलं आपण तर काय आन्सर येतं? 0.7225 येतं. बरोबर. आणि जर आपण त्याला अँगल मध्ये कन्वर्ट केलं आणि कॉस स्क्वेअर 5 काढलं तर नंतर आन्सर किती येतं? 0. किती येतं आन्सर? आता कोणीतरी काढलं वाटतं ना, 0.7 काहीतरी म्हणत होतं बघा. येस. 0.72. 0.72. मग दोन्ही मेथड बरोबर आहेत की कोणती मेथड बरोबर आहे मला सांगा. कारण दुसरा पार्ट सगळे नॉर्मल कॅल्क्युलेशन आहेत. चूक करतो ते आपण इथं चूक करतो. ठीक आहे. कॉस 5 ची व्हॅल्यू टाकतानाच बाकीच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात किंवा न्यू फॉर्म्युले जर पार्ट असतील तर आपण डिराईव्ह करू शकतो बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या. येस. बरं मला सांगा कॉस स्क्वेअर 5 आणि कॉस 5 होल स्क्वेअर याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का? येस. आता आता बघा किती स्टुडंट कनेक्टेड आहेत. आय थिंक 22. सगळ्यांना असाइनमेंट ही राहील की कॉस 5 त्याचा होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट मध्ये कॉस 5 आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर 5 ह्या दोन गोष्टी इक्वल असतात का, हे सगळेजण मला उद्याच्याला सांगणार आहेत नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. किंवा सगळ्यांनी मला काय करायचं, पर्सनल मेसेज करायचा किंवा ग्रुपवर मेसेज करायचा. ऍग्री? कोणतं करेक्ट आहे सांगा. येस. सिरस्कर प्रशांत. How the diplomatic answer he has given over here? Not same or equal. What does it mean? Means रोल नंबर आय थिंक सिरस्कर प्रशांत यांचं म्हणणं आहे की कॉस स्क्वेअर 5 आणि कॉस 5 होल स्क्वेअर हे इक्वल नाहीयेत किंवा ते सेम नाहीयेत. येस और नो? तर त्यांचं म्हणणं आहे की कॉस स्क्वेअर 5 आणि कॉस 5 होल स्क्वेअर हे इक्वल नाहीयेत. मग मी कॉस 5 ची व्हॅल्यू म्हणत होतो 0.85 आहे फक्त कॉस 5 ची. तर मग त्याची व्हॅल्यू मग अशी ते म्हणत होते की 0.85 इंटू 0.85 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की ती येऊन जाईल. मग या दोन्हीपैकी मला सांगा कॉस 5
आणि cos फाय याचं मल्टिप्लिकेशन काय येतं? cos स्क्वेअर फाय येतं का काय येतं? cos फाय होल स्क्वेअर येतं. येस. काय येतं आन्सर? Yes, tell me. Yes or no? Yes, tell me. Yes. Yes, tell me. Yes. Yes, am I audible? Yes. Yes, sir. काय हो सांगा, इक्वल असतं का वेगवेगळं असतं का सेम नसते व्हॅल्यू त्यांची? असं मी का परत परत विचारतोय, कारण मी सुरुवातीलाच एकदा विचारलं की डायरेक्ट कॅल्क्युलेट करून मला सांगा, तर कुणाचाही आन्सर येत नाही. याचा मिनिंग सगळ्यांना इथंच डाऊट आहे की काय करायचं नेमकं, काय करायचं नेमकं. त्याच्यामुळे मी परत परत सगळ्यांना विचारतोय. बाकी दुसरं त्याच्या मागे कोणता उद्देश नाहीये. आय थिंक cos फायची व्हॅल्यू म्हणजे पॉवर फॅक्टर जर दिला असेल तर सुरुवातीला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याच्यानंतर cos स्क्वेअर फायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ती इथं सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सेम आहेत. ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये, फिफ्थ केसमध्ये, सिक्स्थ केसमध्ये सेम आहे. दुसरे बाकीचे न्यूमरिकल्स आहेत, कॅल्क्युलेशन आहेत ते सेम आहेत. फक्त आपल्याला cos फायची व्हॅल्यू कशी घ्यायची किंवा cos स्क्वेअर फायची व्हॅल्यू कशी लिहायची तेच प्रॉब्लेम होता. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. आता तुम्ही काय करायचंय बघा, मी ज्यावेळेस कंटिन्युअस असेसमेंटचे मार्क कन्सिडर करेल त्यावेळेस मी तुम्हाला असाइनमेंट देतोय की हा टेबल पूर्ण गुगल ड्राईव्हच्या लिंकला हा पूर्ण टेबल अवेलेबल आहे 10th सप्लाय स्कीम. ठीक आहे. तर हा टेबल मिनिमम 2 टाइम लिहून दाखवायचा आहे मला. ठीक आहे. आणि आपल्याला सीट पण ड्रॉ करायच्या. त्या सीटमध्ये ही पूर्णच्या पूर्ण चार्ट ड्रॉ करायचा आहे सगळ्यांना. लक्षात येतंय का बघा. हा जो चार्ट आहे ना, टेबल आहे ना पूर्ण, हा टेबल आपली सीट असते ना A2 साईजची मोठी सीट, ड्रॉइंग सीट, त्या ड्रॉइंग सीटवरती हा टेबल व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. सगळ्यांना सांगतोय मी. जर तुमचे मित्र वगैरे कोणी नसतील सध्या कनेक्टेड तर त्यांना पण तुम्ही सांगा की हा जो टेबल आहे, हा टेबल पूर्णपणे एका ड्रॉइंग शीटवरती ड्रॉ करायचा आहे आपल्याला. त्याचं सर्किट डायग्राम, नेम ऑफ सप्लाय स्कीम, लोड करंट, लाईन लॉसेस अँड एरिया क्रॉस सेक्शन अँड व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर रिक्वायर्ड. वाटलं तर लाईन लॉस आणि एरिया क्रॉस सेक्शन याला वेगवेगळा कॉलम करा. म्हणजे लाईन लॉस फर्स्ट येईल, नंतर एरिया क्रॉस सेक्शन येईल.
कारण लाईन लॉस वरून आपण एरिया क्रॉस सेक्शन काढतो आहोत. ठीक आहे. म्हणजे बघा कॉलम काय होतील शीट वरती सिरियल नंबर, नेम ऑफ सप्लाय स्कीम, डायग्राम, लोड करंट, line loss, next area cross section, and lastly volume of conductor required. ओके, सगळ्यांनी ड्रॉइंग शीट वरती हा टेबल काढायचा आहे आणि तुम्हाला या सब्जेक्टसाठी टर्म वर्क आहे तर त्याचं कंटिन्युअस असेसमेंट असतं टर्म वर्कसाठी. तर ते टर्म वर्क तुमचं शीट वरती आणि या म्हणजे जे आपले पॉवर प्लांट आहेत ना त्यांच्या शीट काढायच्या लेआउट डायग्रामच्या, ते मी एका दिवशी तुम्हाला देईल आणि त्यामध्येच हा एक चार्ट आपल्याला ड्रॉ करायचा आहे सगळ्यांना. ठीक आहे, लक्षात राहील? यस. हो सर. कारण कशासाठी आपल्याला डिपार्टमेंटमध्ये पण व्यवस्थित जर कोणी ड्रॉ केला असेल तर तो डिपार्टमेंटमध्ये पण आपल्याला कुठेतरी पॉवर सिस्टम लॅबमध्ये चिकटवता येईल, कारण तो पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल की तुम्हाला कळेल कम्पॅरेटिव्हली कुणाला व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल कमी लागतं जास्त लागतं ते कशावरनं, तर तुम्ही त्याचं प्रूफ पण देऊ शकता. लोड करंट कसा काढायचं ते पण तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये बाकीची कोणत्याही गोष्टी एकदम म्हणजे खूप डिफिकल्ट आहेत अशा गोष्टी नाही आहेत. हा जर चार्ट तुम्ही नंबर ऑफ टर्म्स पाहिला तर तुम्हाला कम्पॅरेटिव्हली कळून जाईल. म्हणजे तुम्ही काय करू शकता कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट देऊ शकता. सपोज एखाद्या एमसीक्यू टेस्टमध्ये जर तुम्हाला विचारलं की 2 वायर डीसी सिस्टम विथ मिड पॉइंट आर्थ्ड, ओके, याच्यामध्ये जर त्यांनी व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल एवढा एवढा दिला असेल, सपोज XYZ मीटर क्यूब दिला असेल, तर तुम्हाला ते कोणत्याही सिस्टम मधला काढण्यासाठी विचारू शकतात. उदाहरणार्थ सिंगल फेज 2 वायर एसी सिस्टम विथ 1 कंडक्टर आर्थ्ड. ओके, त्यांनी के ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे, म्हणजे त्यांनी तिथं सप्लिमेंटरी तुम्हाला पॉवर फॅक्टर पण दिलेला असेल. ओके, क्लू म्हणून. तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली काय करता आलं पाहिजे की व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड फॉर द सिंगल फेज 2 वायर एसी सिस्टम विथ 1 कंडक्टर आर्थ्ड. ओके, हे तुम्हाला वेरियस सिस्टमसाठी विचारलं जाईल. ओके, किंवा एखाद्या म्हणजे डीसी सिस्टम मध्ये देण्याऐवजी त्यांनी जर एसी सिस्टम मध्ये व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल दिलं असेल, परत त्यांनी कॉस पायची व्हॅल्यू पण दिला असेल, तर तुम्हाला डीसी सिस्टम मध्ये दुसऱ्याच एखाद्या डीसी सिस्टम मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड विचारतील कम्पॅरेटिव्हली. आपण तेच तर करतोय, आपल्याला कम्पॅरेटिव्ह स्टडी करायची आहे सप्लाय स्कीमची. म्हणजे काय करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड. कारण आपण प्रत्येक स्कीम अभ्यासल्यानंतर आपण तिथे कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट लिहिलेलं आहे की काय व्हॉल्यूम ऑफ कंडक्टिंग मटेरियल रिक्वायर्ड फॉर द डायडॅश सिस्टम इज डायडॅश टाइम्स ऑफ 2 वायर डीसी सिस्टम विथ 1 कंडक्टर आर्थ्ड. येस ऑर नो? प्रत्येक ठिकाणी आपण लिहिलंय की नाही असं? येस. हो सर. आय थिंक टेबल हा गुगल ड्राईव्ह वर पण आहे आणि कारण तो टेबल तुम्हाला असं वर्ड फाईल मध्ये मी शेअर पण करेल ग्रुप वरती. ठीक आहे, तर तो टेबल ड्रॉ करा तुम्ही. ठीक आहे, ओके, इज इट ओके? येस सर. Yes. So next assignment is also for you people. That is what the comparison between the AC system and DC system. Okay, and comparison between the overhead system and underground system. I have given in the PPT. Okay, that comparison. Okay, I have mentioned over there. So see over here. I think is it visible to all of you? Yes. Compare the overhead and underground power system. Okay, power transmission system. Is it visible to all of you? Yes. Yes, sir. It is there in the PowerPoint presentation of 4th unit. Okay, just we have to write down it once. Okay. And I will analyze which point has to be discussed in the class. That point only I will discuss with you people. Okay, remaining part is only theoretical. Okay, that part should be covered your side. Okay, means what I have found that no one is going through the PPT notes and all. Okay, you are blindly attending the MCQ test as well as IAC.
by using the Google search. Yes or no? I am not blaming to one and all. I am telling some people, okay, because I have verified my notes language with your answer. Okay, so today we will stop over here. Next class we will uh, discuss on that comparison between the overhead and underground power transmission system. Some point we will discuss, and we will start the fifth unit. Okay, that economic aspect of transmission, AC transmission system. Okay, economic aspect of transmission system. Okay, so today we will stop over here. Thank you.